नागपुर जिले में जून में मानसून के आगमन के बाद अच्छी बारिश की उम्मीद में किसानों ने बुआई की थी, लेकिन मानसून के कमजोर पड़ने की वजह से अब किसानों पर दोबारा बुआई की नौबत आ गई है। मानसून के आगमन के साथ ही किसान बुआई के काम में जुट जाते हैं, लेकिन इस साल जून के महीने में मानसून के कमजोर पड़ने से अब किसान निराश होने लगे हैं। नागपुर जिले में जून महीने में 190 मिलीमीटर बारिश होती है, लेकिन इस बार तो अभी तक 100 मिलीमीटर भी बारिश नहीं हुई है, जिससे अब किसानों के सामने दोबारा बुआई का संकट आ गया है। इस साल नागपुर जिले में करीब 3 लाख हेक्टेयर में कपास की बुआई हुई है। करीब 85% किसानों ने इसकी बुआई कर दी है, जबकि 15% किसान अभी भी अच्छी बारिश का इंतजार कर रहे हैं। लेकिन अब इन सभी किसानों पर ही संकट है। जिन्होंने बुआई की उनकी फसल पानी के अभाव में खराब होगी, तो जो अभी तक बुआई नहीं किए उनके लिए बुआई का इंतजार और भी लंबा हो गया है। इसलिए अब किसान चिंतित है। ज्यादातर किसान बैंक से कर्ज लेकर खेतों में बुआई किए हैं। अब अगर कुछ दिन और बारिश नहीं आई तो उन्हें दोबारा बुआई करनी पड़ेगी, जिससे किसान आर्थिक संकट में आ जाएंगे। माझ्याकडे 5.5 एकर जमीन असून मी कपाशीची लागवड केली आणि तुरीची लागवड केली आहे। 6 बागेत कपाशी आहे, बाकीची तूर आहे। परंतु पेरणीनंतर पाऊस आला आणि पावसाने 5-6 दिवस खंड दिला। काही जे रोपटे आहे ते समजा जमिनीमध्ये आणखी सुकून राहिलेले आहे। त्याला पावसाची अत्यंत गरज आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे मी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि आता समोरचा व्यवहार कसा काय करायचा, दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। तरी पण पावसामुळे पुष्कळशा लोकांचे शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे। याबाबत पुनर्पेरणी करण्याचा संभव आहे, तरी शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देऊन दुबार पेरणीसाठी मदत करायला हवी। माझे शेतामध्ये माझ्याकडे 5 एकर शेती असून माझ्याकडे आज 6 पाकेट कपाशीचे आणि 9 पाकेट तुरीचे लावणी केलेली आहे। तरी पावसाचा खंड पडल्यामुळे आज कोंब जे आहे शेतीत बियाचे तुरीचे कपाशीचे ते कोंब आता निघण्याच्या तयारीत आहे, पण ते पाऊस नसल्यामुळे ते आता सुकून जाण्याच्या तयारीत आहे, म्हणजे वाढल्यासारखं झालेलं आहे। तरी शासनाने जे काही मदत करायची असेल, आणि मी पण कोऑपरेटिव्ह बँकेचं जे लोन काढलेलं आहे ते लोनच्या याच्यामधूनच मी सर्व जे करून राहिलो, तर त्याच्यामध्येच करून राहिलो। आणि आता जर निसर्गानं असं जर हे केलं तर शासनाकडून काहीतरी मदत हवी। दुबार म्हणजे जर झालेलं हे जे आहे शेतीचं बियाणं निघलेले आहे, तर ते आता उन्हामुळे आता ऊन तशी एवढी तापून राहिली की भरपूर तापून राहिली, तर उन्हामुळे थोडं कोरपून राहिले त्यातलं बीज। तर काही जर मदत होत असेल तर शासनाने द्यायला पाहिजे, असं माझं म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे।